मित्रांनो, सेम पैसा पण दोन वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट. एक आहे फ्लॅट आणि दुसरा शॉप. पण 5 वर्षात या दोघांपैकी कोण तुम्हाला जास्त पैसा कमावून देणार? नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कमर्शियल वर्सेस रेसिडेन्शियल प्रॉपर्टी कोण जास्त फायदेशीर. समजा तुमच्याकडे 50 लाख रुपये, तुम्ही एखादा छोटा फ्लॅट घेऊ शकता किंवा मग एखादा छोटा कमर्शियल शॉप घेऊ शकता. दोन्ही सुद्धा रिअल इस्टेट आहेत, पण गेम टोटली वेगळा आहे. आता रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये काय होतं तर त्याची डिमांड ही कायम स्टेबल असते. म्हणजेच काय, लोकांना राहायला घर हे पाहिजेच असतं आणि त्याचं रेंटल सुद्धा स्टेबल असतं, पण कंपॅरेटिव्हली थोडं कमी असतं. उदाहरणार्थ, जर तुमचा 50 लाखांचा फ्लॅट असेल तर त्यावर तुम्हाला साधारणतः 12 ते 15 हजार पर्यंतचं महिन्याला रेंट मिळू शकतं. म्हणजे जर याचं तुम्ही ॲव्हरेज काढलं तर रफली तुम्हाला वर्षाला 2 to 3% रिटर्न मिळतं. पण याचा एक ॲडव्हान्टेज आहे, ते म्हणजे यामध्ये रिस्क ही खूप जास्त लो असते आणि वॅकन्सी कमी असते. म्हणजेच काय, तर डिमांड हाय पण ग्रोथ थोडी स्लो असते. पण मित्रांनो, कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये गेम हा टोटली उलटा असतो. म्हणजे बघा ना, जर तुम्ही 50 लाखांच्या दरम्यान एखादा कमर्शियल शॉप घेतलात तर तुम्हाला महिन्याला रेंट हा फ्लॅटपेक्षा कंपॅरेटिव्हली जास्त मिळतो. म्हणजेच 50 लाखांच्या प्रॉपर्टीवरती तुम्हाला 25 ते 40 हजार रुपये पर महिना रेंट मिळू शकतो. म्हणजेच तब्बल तुम्हाला एक 6 ते 10% रिटर्न मिळतं इयरली. पण यामध्ये एक रिस्क सुद्धा आहे, ती म्हणजे जर तुमचा शॉप 2 ते 3 महिने बंद राहिला तर तुम्हाला इन्कम 0 मिळतो. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी म्हणजे सेफ, स्टेबल पण लो इन्कम, आणि कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजे रिस्की, हाय रिटर्न आणि हाय रिवॉर्ड. म्हणजेच एकूणच काय, तर FD वर्सेस शेअर मार्केट सारखा गेम. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कमर्शियल प्रॉपर्टी जास्त बेस्ट की मग रेसिडेन्शियल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.